या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत बेन्स होम स्टुडिओ, अ कम्प्लीट सोल्युशन फॉर युअर फर्निशिंग नीड्स. नमस्कार, मी अदिती जांभळे. गोवन वार्ता लाईव्हच्या दुर्गे दुर्घट भारी या विशेष कार्यक्रमात तुमचं स्वागत. आज प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून पुढे चालल्या आहेत. असं कुठलंच क्षेत्र नाही आहे जिथे महिलेने पाऊल ठेवलेलं नाही. आजची आपली पाहुणी आली आहे वैद्यकीय क्षेत्रातून. डॉक्टर दीक्षा पै रायतुरकर या पेशाने डेंटिस्ट आहेत. आज त्यांचा प्रवास आपण जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर त्यांच्याकडून दातांचं आरोग्य कसं जपायचं, कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची याविषयीही जाणून घेणार आहोत. तर आज आपल्या सोबत आहेत डॉक्टर दीक्षा पै रायतुरकर. डॉक्टर दीक्षा, तुमचं खूप खूप स्वागत. या क्षेत्रात येण्याचा तुमचा निर्णय नक्की कसा झाला? तुम्ही कसं पक्क केलं की तुम्हाला या क्षेत्रात यायचं? ॲक्च्युली लहानपणापासूनच मला शिक्षणाची जास्त आवड होती. मला असं अभ्यासू मुलगी म्हणून म्हणजे सगळेच ओळखत होते. सो 10th स्टँडर्डमध्ये मला स्टेट रँक मिळाला. 12th स्टँडर्डमध्ये सायन्सला गेली. सो आय वॉज ऑलवेज इन्क्लाइंड टुवर्ड्स म्हणजे मेडिकल फील्ड घेतले अशें. पूण तेन्ना एंट्रन्स एग्जाम्स नाशिल्ली. आमकां करचें पडटालें तें PCB, फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी, आनी मागीर ताजे रँकिंगा वयल्यान ठरतालें की तुका तो सीट मेळटलो काय ना. सो म्हाका मेडिकल सीट मेळूं नाशिल्लो त्या वर्सा. सो आय हॅड ऑप्टेड फॉर डेंटिस्ट्री. सो डेंटिस्ट्री वॉज नॉट एक्झॅक्टली माय फर्स्ट चॉईस, बट हांव थंय पावलें. मग आता त्या क्षेत्रात जाऊन तुम्हाला कसं वाटतंय? म्हणजे MBBS मध्ये जर मिळालं असतं तर तिथे तुम्ही जास्ती रुळला असतात की इथेही तुम्हाला? आता इट डजंट मेक अ डिफरन्स. म्हणजे आता आय थिंक दोन्ही हातून इट इज द सेम वर्क. म्हणजे तितलेच काम, तसलेच काम, तसेच नोबल प्रोफेशन. सो ट्रिटिंग ऑफ पेशंट्स म्हणा किंवा द सॅटिस्फॅक्शन ऑफ द जॉब जे असता ते दोन्ही हातून सेमच असता. उलट आय वूड से की बायलांक डेंटिस्ट्रीन मातशें बरें पडटा, कारण अशें यू कॅन चूज युअर वर्किंग आवर्स. म्हणजे इट नीड नॉट बी की आमी सकाळी अमक्याच टायमार वचपाक जाय किंवा रातचे इमर्जन्सी कॉल्स बी अशें कांय नासता. सो डेंटिस्ट्री टर्न्ड आउट टू बी अ बेटर ऑप्शन फॉर मी. आणि तुम्ही ज्यावेळी ठरवलं की मला डेंटिस्ट व्हायचंय, तो प्रवास, ते आत्तापर्यंतचा तुमचा प्रवास आम्हाला ऐकायला आवडेल. जेव्हा डेंटिस्ट व्हायचं ठरवलं, गोवा डेंटल कॉलेज अँड हॉस्पिटलमध्ये ॲडमिशन झालं. दॅट वॉज मोस्टली अ स्टुडियस प्रोसेस. म्हणजे अभ्यास, प्रॅक्टिकल्स, पेशंट्स असं. आणि जेव्हा कंप्लीट झालं देन इट वॉज आता काय करायचं. सो फर्स्ट अँड फॉरमोस्ट मी कोलगेट स्माइल्स बरोबर एक कॅम्प केला, जिथे मी सगळ्या स्कूल्समध्ये जाऊन मुलांना कसं दाताची केअर घ्यायची किंवा त्यांना काय ओरल हायजीन हॅबिट्स असायला पाहिजे हे सगळ्यांना एक्सप्लेन केलं. ते मी कॉलेजतर्फेच केलं होतं, बट आफ्टर कम्प्लिटिंग माझी BDS. सो मग आय स्टार्टेड वर्किंग विथ अ डेंटिस्ट इन पॅन्जिम इटसेल्फ, डॉक्टर फर्नांडो नरोना. त्यांचं एक वेल इस्टॅब्लिश 25 year old असं क्लिनिक सेटअप होतं. सो मी तिथे जॉईन झाली ॲज अन असोसिएट डेंटिस्ट, मेनली टू गेन एक्सपिरियन्स की ॲक्च्युली प्रायव्हेट सेटअपमध्ये कसं असतं, कारण ऑल दिस टाईम वी वर इन अ गव्हर्मेंट डेंटल सेटअप. सो तिथे मी 8 वर्ष काम केलं. आणि तिथे ऑल काइंड्स ऑफ पेशंट्स म्हणतात तसं आय हॅड द लिबर्टी टू ट्रीट. आय गॉट द ऑपॉर्च्युनिटी टू ट्राय आउट. सगळं करायला मिळालं. आणि तेव्हा मला रिअलाईज झालं की माय स्पेशालिटी लाईज इन हँडलिंग चिल्ड्रन. म्हणजे लहान मुलांना मला कम्फर्टेबल होतं आणि मी त्यांना कम्फर्टेबल करू शकते. सो मी तेव्हाच ठरवलं की जेव्हा काही माझं ओन क्लिनिक होणार तेव्हा इट विल बी समथिंग स्पेशल लहान मुलांसाठी. सो ते मी मग माझं लग्न झालं आणि जेव्हा मी प्रेग्नंट झाली तेव्हा आय हॅड टू टेक अ ब्रेक. म्हणजे मी मडगावला सेटल झाली. सो मडगाव पणजी करणं तसं शक्य नव्हतं, म्हणून मी 3-4 वर्षाचा ब्रेक घेतला ऑफ कम्प्लीट करिअर. आणि जेव्हा देन आय स्टार्टेड की आता हा ब्रेक कम्प्लिटली ब्रेक असणार की आय हॅव टू स्टार्ट बॅक असं. तेव्हा माझ्या हजबंडने सपोर्ट केला, माय फॅमिली सपोर्टेड मी, माय पेरेंट्स. आणि त्यांनी मला म्हणजे आठवण करून दिली की का मी या क्षेत्रात आली होती, का मी डेंटिस्ट झाली होती. आणि विथ द हेल्प ऑफ माय फॅमिली मी तो निर्णय घेतला की मी आता स्वतःचं क्लिनिक चालू करणार. अँड दॅट्स हाऊ डेंटिस्ट्री डेंटल क्लिनिक सुरू केलं मडगावमध्ये. आणि आता दॅट्स गोईंग ऑन फॉर 5 years. सो
तुमच्याकडे दातांच्या बाबतीत कुठल्या कुठल्या प्रामुख्याने ज्या समस्या येतात त्या कोणत्या स्वरूपाच्या असतात? सॅडली अजूनही लोक दुखलं की मग डेंटिस्टला शोधतात. सॅडली खरं म्हणजे ते मग कारण कसलंही असू दे, सूज आली, दुखलं, मग डेंटिस्ट. पण प्रामुख्याने ते काय असतं म्हणजे ते किडलेला दात हा दिस इज अ कॉमनस्ट हो. आणि मुलामध्ये वाकडे तिकडे दात म्हणजे ज्यांना असं ब्रेसेस घालून सरळ करायचे आहेत, स्माईल चांगली करायची आहे. पण प्रामुख्याने पेन म्हणजे डेंटिस्ट असं लोक जनरली शोधतात. सो तुमच्या मते कधी म्हणजे साधारण किती काळात तुम्हाला तुमच्याकडे खरं patient म्हणजे जनरली वर्षातनं एकदा तरी, किमान 6 महिन्यात एकदा नाही जमलं तर वर्षातनं मिनिमम एकदा तरी डेंटिस्टकडे आपलं व्हिजिट असायलाच पाहिजे. कारण जे छोटी मोठी गोष्टी असतात ते तेव्हा जर डिटेक्ट झाले तर द ट्रीटमेंट इज मच इझियर फॉर द पेशंट. म्हणजे कॉस्टवाईज पण आणि एक्सटेन्सिव्ह ट्रीटमेंट पण नाही लागत. पण जेव्हा तुम्ही पेनपर्यंत राहतात तेव्हा इट इज ऑलरेडी गॉन बियॉन्ड दॅट फिलिंगचं वगैरे. इट गोज टू रूट कनाल किंवा मग एक्स्ट्रॅक्शन तसं. सो ते मग बजेट पण वाढतो आणि एक्सटेन्सिव्ह ट्रीटमेंट पण लागतं. सो इन दॅट वे ॲटलिस्ट वन्स इन 6 months, नाहीतर कमीत कमी वर्षातनं एकदा. दातांच्या बाबतीत आपण अनेक गैरसमज किंवा गैरसमज आहेत. जसं की दात काढले की दृष्टी कमी होते, एक दात काढला की बाकीचे दात हलतात आणि ते पडतात, किंवा दात क्लीन केले की झिजतात वगैरे असं. त्यामुळे ह्याच्यावर तुम्ही काय म्हणाल, किंवा हे जे गैरसमज आहेत ह्याच्याबद्दल काय सांगाल? ते खरंच सगळेच गैरसमज आहेत आणि काही नाही. दे आर ऑल मिथ्स. एकही ॲक्च्युली त्याला सायंटिफिक काहीच बॅकिंग नाही. म्हणजे दात काढले की दृष्टी अफेक्ट होते किंवा काहीही इफेक्ट होत नाही. 100% काही इफेक्ट होत नाही. आणि वेन इट कम्स टू म्हणजे दात झिजतात किंवा दात हलतात जे आहे ते उलट क्लीन नाही केलं तर ते हलतात. म्हणजे काय होतं, जेव्हा हलतात म्हणजे काय होतं, टाटर जेव्हा बिल्ड होतो दातामध्ये तेव्हा ते असं फिलिंग देतं की दाताला मी काहीतरी घट्ट पकडून ठेवलं आहे. पण तो टाटर गम्सला आणि आतनं हिरड्याना वीक करत राहतो. आणि जेव्हा मी तो टाटर क्लीन करतो तेव्हा त्यांना वाटतं की दात आता हलले, पण खरं तो टाटर बिल्डच व्हायला द्यायला नाही असं असतं. म्हणजे यू हॅव टू डू द क्लिनिंग वन्स अ इयर. सो तो टाटरच नसणार आणि ते पुढचा जो प्रॉब्लेम आहे तो होणारच नाही. सो हे सगळे खरंच फक्त मिथ्स आहेत. म्हणजे त्यांना असं सगळं म्हणतात की जर दात काढले तर मग पाण्यात हात घालायचा नाही, असे खूप तऱ्हेचे असे मिथ्स असतात. लहान मुलांचे दात कशाला दाखवायचे, ते तर पडणारच. दीज आर ऑल जस्ट मिथ्स. हो, माझंही आता दुसरा प्रश्न तोच होता की शेवटी ते दुधाचे दात आहेत, ते पडणारच असं म्हणून अनेक पालक आपल्या म्हणजे जी मुलं असतात त्यांच्याकडे त्यांच्या दातांकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे त्यासाठी काय सुचवाल किंवा कशी काळजी घ्यायला? खरं ते दात येतात 6 महिन्याच्या बाळाला दात येतात आणि ते कंप्लीट दात जाईपर्यंत त्यांना 12 वर्ष असतात. म्हणजे दोज टीथ आर सर्व्हिसिंग अस फॉर 12 years. आता 12 वर्षी दुर्लक्ष करायचं म्हणजे इन दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट पिरियड. म्हणजे तेव्हाच मुलगा किंवा मुलगी असो बोलायला शिकते, तिची पर्सनॅलिटी डेव्हलप होते. आणि जर समोरचा दात किडलेला असेल तर ते नॉर्मली तर द चाइल्ड विल नॉट बी हॅपी. म्हणजे असे कशी हसणार, लाज वाटणार. आणि त्याचबरोबर खाण्याजेवणाचा पण खूप प्रॉब्लेम होतो. सो असं नाही आहे ते पडणारच म्हणून त्यांची दुर्लक्ष करायचं. त्यांना पण वन्स इन फर्स्ट हेल्दी व्हिजिट असायला पाहिजे. म्हणजे जेव्हा मुलाच्या तोंडात दात आला की त्याला एक डेंटिस्टकडे व्हिजिट असायला पाहिजे. ते प्रॉब्लेम व्हायला थांबायचं नाही. म्हणजे त्याचा एक्सपिरियन्स पण चांगला असतो. त्यांना पण ती भीती डेव्हलप नाही होत की मला आता काही केलं जाणार, किंवा इट इज लाईक टेकन इझी. म्हणजे ते चेकअप करणार, काय आहे नाही ते सांगणार, ब्रश कसं करायचं ते सांगणार. सो इट विल बी इझियर फॉर द चाइल्ड ऑल्सो. म्हणजे आय वुड रिक्वेस्ट ऑल पेरेंट्स की मिल्क टीथ असो किंवा पर्मनंट टीथ, फॉर ॲटलिस्ट द चिल्ड्रन वन्स अ इयर व्हिजिट इज कंपल्सरी. गेली 2 वर्ष कोरोनाचा प्रादुर्भाव होता, त्यामुळे तुमच्याकडे पेशंट्स यायला थोडे मागे पुढे करायचे, घाबरायचे. त्यामुळे आता 2 वर्षानंतर कशी स्थिती आहे, किंवा पेशंट्स येतात की नाही, तुम्ही कसे हँडल करता त्यांना? खरं तर इन दोज 2 years म्हणजे कोविड-19चं एक्सपिरियन्स कुणालाच नव्हता. पण आम्हाला जेव्हा आम्ही शिकतो तेव्हा असे अनेक भयंकर कम्युनिकेबल डिझिजेस असतात, त्यांच्यासाठी वी आर ऑलरेडी प्रिपेअर्ड.
म्हणजे फॉर एक्झाम्पल HIV असतं किंवा TB असतं, ज्यांना आम्हाला एक प्रोटोकॉल फॉलो करावाच लागतो आणि ॲक्च्युली तो डेंटिस्ट प्रत्येक पेशंटला फॉलो करतो. म्हणजे जसं ग्लव्ज घालायचं, मास्क वापरायचा, हे सगळं लोकांसाठी सुरू झालं. डेंटिस्टला ते अगोदरपासून चालूच होतं. आता काय, वी स्टार्टेड कीपिंग अपॉइंटमेंट्स विथ बिगर गॅप्स, म्हणजे वेटिंग एरियामध्ये गर्दी नाही ठेवायची. दीज थिंग्स वी हॅड टू प्रॅक्टिस मोर फॉर पीपल सिटिंग आउटसाईड. एकदा तुम्ही डेंटल क्लिनिकमध्ये आत आला ना की ते सॅनिटायझेशन, ते स्टेरिलायझेशन सगळं सेम असायचं, जे आम्ही पूर्वी पण करतो. आता थोडं लोकांना पण कॉन्शियसनेस वाढली कोविड काळात. आता इट्स बॅक टू नॉर्मल. लोक किती उशीर करणार. एकदा जर पेन आला तर कोविड असो काही असो, यू हॅव टू गो टू अ डेंटिस्ट. पण आता इट इज नॉर्मलाइज. म्हणजे सगळे लोक येतात आणि आपले सर्व्हिसिंग रेग्युलर अपॉइंटमेंट्स पण करतात. काही प्रोसिजर्स असलेल तरी पण करून घेतात. जास्तीच्या समस्या कुठल्या पेशंट्समध्ये असतात? म्हणजे ठराविक एज ग्रुप आहे का ज्याच्यामध्ये जास्ती समस्या असतात दातांच्या? नाही, असं एक पर्टिक्युलर एज ग्रुप नाही आहे. म्हणजे प्रत्येक एज ग्रुपला वेगळ्या समस्या असतात. म्हणजे लहान मुलांना जर घेतलं तर मोस्ट कॉमन समस्या असते ती किडलेला दात किंवा वाकडे तिकडे. जेव्हा ते मिल्क डेंटिशनमधून पर्मनंट डेंटिशनला दाताला येतात तेव्हा ते वाकडे तिकडे असतात, मागे पुढे असतात. त्यांना हॅबिट्स असते, थंबसकिंग किंवा टंग थ्रस्ट असे जे हॅबिट्स असतात त्याच्यामुळे त्यांचे दात वाकडे. सो मुलामध्ये ते समस्या जास्त असतात. मग वेन यू कम टू ॲडल्ट्स ऑर लिटल ओल्डर चिल्ड्रन, त्यांच्यामध्ये पण किडलेले दात किंवा ते पायरिया म्हणजे गम डिझिजेस ते असतात. फिमेल पेशंट्समध्ये जास्त करून गम पायरिया असतो किंवा किडलेला दात किंवा डेंटल चेकअपला गेलेच नाही कधी. हा मोस्ट कॉमन प्रॉब्लेम असतो. आणि वेन यू कम टू सिनियर सिटीजन्स, इट्स दे लूज द्या टीथ. सो दात परत कसे बसवायचे. सो एव्हरी एज ग्रुप हॅज अ डिफरंट काइंड ऑफ अ समस्या. म्हणजे ते त्याप्रमाणे ट्रीटमेंट असं असतं. महिला कायम आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात, तर त्याविषयी म्हणजे ते दातांकडे तर ते दुर्लक्ष करतातच. हो. त्यामुळे त्यांना तुमच्याकडे म्हणजे डेंटिस्टकडे व्हिजिट करण्यासाठी तुम्ही कसं आवाहन कराल किंवा हो. काय सांगाल? खरं तर महिला म्हणजे इज द स्ट्रॉंगेस्ट पिलर म्हणजे म्हणतात ना आपल्या हाऊसहोल्डचं, घरचं. सो एक महिला जर आपल्याकडे सगळं दुर्लक्ष करायला लागली तर ऑटोमॅटिक ते मुलांपर्यंत पोचतं. म्हणजे जर मी रेग्युलरली एक विजिट केलं डेंटिस्टला, मी माझ्या मुलांना पण ते लावणार, ती शिस्त लावणार. ऑटोमॅटिकली पूर्ण फॅमिलीला ती शिस्त लावते. आणि महिलांचं एक कॉमन असतो, ते आमचे जेनेटिकच आहे की काय मला माहीत नाही, पण दुसऱ्यांचं फर्स्ट, सगळ्यांचं अगोदर बघणार, मग आपल्याकडे लक्ष करणार. आणि त्यासाठी मोस्ट महिला जेव्हा ते क्लिनिकमध्ये येतात त्यांचं फर्स्ट लेवलचं कधी प्रॉब्लेम असतच नाही. ते ऑलरेडी सेकंड स्टेज, थर्ड स्टेजला किडलेला दात एकदम जास्त किडलेला किंवा गम डिझिजेस एकदम जास्त झालेले असे असतात. आपण आता बिकॉज कॉन्शियसनेस वाढलं आहे लोकांपर्यंत, त्याची असे तुमचे इंटरव्ह्यूज होतात आणि पीपल आर मोर अवेअर. सो त्यातनं खूप मोठा मतलब हेल्प होतो की लोक महिला करून येतात म्हणजे चेकअप करायला. तुमचा असा काही अनुभव आहे का, आठवणीत ठेवण्यासारखा एखादा किस्सा किंवा प्रसंग आहे का? हो, एक असा आता कॉमेडी वाटते ती, पण मी जेव्हा कॉलेजमध्ये होती तेव्हा स्ट्रक्चर वाईज मी थोडी शॉर्ट आणि असल्यामुळे एक ओल्ड पेशंट होता जो डेंटल कॉलेजमध्ये एक्स्ट्रॅक्शन म्हणजे दात काढायला आला होता आणि तो मला अलॉट केला होता. सो मी जेव्हा सगळं सामान वगैरे घेऊन त्याच्याजवळ गेली, त्याने तो असा एकदम नर्वस वाटला मला. मी त्यांना विचारलं की काही प्रॉब्लेम आहे का. त्याने म्हटलं तू काढणार का माझा दात. मी म्हटलं हो का. नाही, कोणी मेल नाही मिळणार का असं. मी म्हटलं का नाही, म्हणजे तुझ्याने होईल का माझा हा दात काढायला. आय वॉज लाईक, म्हणजे त्याचं आणि म्हणजे महिला असायचं किंवा माझा साईज आणि त्याच्यावर काय आहे, इट इज ऑल अबाउट टेक्निक. सो मी म्हटलं तुम्ही ह्याच्यामधलं कुठलाही सिलेक्ट करा, त्याच्या परस मी तुम्हाला जास्त पेन फ्री करून दाखवते, मग तुम्ही ठरवा असं म्हटलं. आणि ऑफकोर्स ही लेट मी डू अँड वाईल गोईंग मग त्याने म्हटलं की सॉरी मी असं आय मीन इट्स ओके की. पण हा एक्सपिरियन्स आम्हाला होता, कारण दॅट्स हाऊ पीपल जनरली बघतात ना, म्हणजे तिच्याने होईल का, ती बाई आहे असं. दॅट इज देअर इन ऑल
शेत. मग महिलांसाठी हे क्षेत्र कितपत म्हणजे संधी आहेत का तिथे, आणि महिलांनी या क्षेत्रात यावं का? हो, जरूर. कारण जे कंपॅशन लागतं डेंटिस्टकडे असायला, म्हणजे टू टॉक टू पेशंट्स, त्यांना समजवायला, ते महिलांकडे आय फील जास्त असतं. म्हणजे ते बोलू शकतात. कोणी पेशंट आलं की त्यात पुरतं नाही तर ओव्हरऑल काही बेनिफिट्स सांगू शकतात. ते एक महिला एका दुसऱ्या पेशंटला जास्त चांगले समजावू शकते असं मला वाटतं. म्हणजे आय फील पेशंट्स ऑल्सो देन अल्टिमेटली प्रिफर की तसं बोलायला थोडंसं मिळतं. कारण डेंटिस्ट म्हणजे असं नाही की आलं, तोंड उघडलं, काय ते केलं आणि गेलं, असं नाही. म्हणजे तुम्हाला जर काही तोंड बघितल्यावर बाकी काही समजतं तर ते बोलू शकतात. सो इट्स अन ओव्हरऑल कंपॅशनेट फॅक्टर जे महिलांना असतं. आजची पिढी जी आहे ती सौंदर्याकडे जास्ती वळणारी आहे किंवा तिथे झुकतं माप आहे. त्यामुळे ते ब्रेसिस घालणं किंवा आपली स्माईल ठीक करण्यासाठी ब्रेसिस घालणं हा जो प्रकार आहे हा खूप वाढला आहे. मग ब्रेसिस नक्की कशासाठी घालतात? नुसतं सौंदर्य खुलवण्यासाठी की काही वेगळं कारण असतं त्याच्यामागे? ब्रेसिस फक्त सौंदर्यासाठी कधीच नसतात. कारण ॲक्च्युली ब्रेसिस जेव्हा असतात तेव्हा सौंदर्य आणि थोडंसं कमी होतं. पण कारण काय असतं, जे दाताचं पोझिशन जसं असतं ते जर तसंच जसं आलं आहे तसंच ठेवायचं की नाही हे जास्त महत्त्वाचं असतं. कारण फक्त सौंदर्यच नाही, ते पुढे आहे आणि ते बरे दिसत नाही याचाच विचार नाही. कारण ते फंक्शनली कसं हेल्प करणार. कारण जर दातामध्ये जास्त गॅप असला तर स्पीच चेंज होते. म्हणजे ते लिस्प जे म्हणतात, ल, स, प हे म्हणायला प्रॉब्लेम होतो. मग जेव्हा ते एकदा इज अ पोझिशन म्हणजे असं कसे बसायला पाहिजे दात एका दातावर, ते जर काही कारणामुळे चांगले नसतात, म्हणजे इट इज जेनेटिक किंवा काही हॅबिट्समुळे, थम्सकिंग असो, टंग थ्रस्ट असो, तेव्हा ते ब्रेसिस घालून करेक्ट करावेच लागतात. सो इट्स नॉट की सौंदर्यासाठी, म्हणजे सौंदर्य आहेच कारण ते मग चांगलं सेट मिळतो. पण हे कंडिशन्स जे आहेत जे फंक्शनली मग इम्पेअर करू शकतात दातांच्या यूजचं, वेदर इट इज फॉर स्पीच, चुईंग और ओव्हरऑल बाईट जो आमचा असतो, त्यासाठी जास्त करून घालायला पाहिजे ब्रेसिस. मग आता जे नवोदित डेंटिस्ट्रीकडे वळत आहेत त्यांच्यासाठी तुम्ही काय सल्ला द्या? आता बिकॉज नीट कंपल्सरी आहे, गोवा कुठच्याही डेंटल कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळाला तर भरपूर अभ्यास, तो परिश्रम त्यांना घ्यावाच लागणार. कारण ती पर्सेंटेज, ते रँकिंग यावं लागतं. सो तो केल्यानंतर इट्स ऑल अबाउट स्टडीज, बी फोकस्ड की आपल्याला हे करायचं आहे अँड देन स्काय इज द लिमिट. म्हणजे इट इज नॉट लाईक असं नाही आहे की तुम्ही करू शकत नाही, असं काहीच नाही. स्पेशली फॉर गर्ल्स और फॉर दॅट मॅटर फॉर बॉयज ऑल्सो. सो दे जस्ट हॅव टू वर्क हार्ड आणि त्यात आणि काही नाही. कारण नीट कंपल्सरी आहे. सो तो फर्स्ट टप्पा असतो त्यांना. तुम्ही आम्हाला इतकं छान मार्गदर्शन दिलं, तुमच्या प्रवासाविषयी आम्हाला सांगितलं, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. थँक्यू. तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला गोवन वार्ता लाईव्हकडून खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. तर या होत्या डॉक्टर दीक्षा पै रायतुरकर. आजच्या भागात इथेच थांबूयात. उद्या भेटूया नव्या कर्तृत्ववान स्त्रीसह. तोवर पाहत राहा गोवन वार्ता लाईव्ह. नातं गोव्याचं, देणं मराठीचं. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत बेन्स होम स्टुडिओ, अ कम्प्लीट सोल्युशन फॉर युअर फर्निशिंग नीड्स.